मंडळी, जांभळ्या रंगाची ही लुसलुशीत जांभूळ पाहिल्यानंतर तुमच्या देखील तोंडाला पाणी आले असेल. मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या सुरुवातीला साधारण महिनाभर जांभूळ पिकाचा हंगाम असतो. जांभूळ हे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मधुमेही रुग्णांसाठी तर हे फळ एक वरदानच आहे. मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास जांभळामुळे मदत होते. पाहुयात जांभूळ या फळाचे आणखी आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे आहेत आणि जांभूळ फळामध्ये कोणकोणते जीवनसत्वे असतात. जांभूळ खूप बहुगुणी असं फळ आहे की जे 1 ते 1.5 महिन्याच्या सीझनमध्ये मिळतं. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आहारात त्याचा आवर्जून समावेश करावा. जांभळामध्ये जीवनसत्व क असल्यामुळे थकवा येत असेल, त्यानंतर हिरड्यांवर सूज येत असेल, हिरड्यांमधून रक्त येत असेल तर त्यासाठी खूप उपयुक्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डायबेटिक पेशंट आहेत, मधुमेही रुग्ण, तर त्यांच्यासाठी तर जांभूळ हे फळ हे वरदान आहे. तर मधुमेही रुग्णांनी नियमितपणे जांभळाचं सेवन करावं. तसंच जांभळाच्या बिया, जांभळाची साल, जांभळाच्या झाडाची पानं ही सुद्धा खूप उपयुक्त आहेत. तर त्या जांभळाच्या बियांपासून जी पावडर बनवतात ती मधुमेही रुग्णांनी वर्षभर नियमितपणे घेण्यास हरकत नाही. किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांनी सुद्धा जांभळाच्या बियांचं चूर्ण आपल्या आहारात समावेश करावा. त्यानंतर जांभूळ हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे अँटीऑक्सिडंटचं काम करतं, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं. तसंच मेटाबॉलिझमला ठीक करतं. ते आपल्या चयापचयाची जी क्रिया आहे तर तिला ठीक करतं. आणि हे गुणाने थंड असल्यामुळं शरीरातील दाह कमी करतं, उष्णता कमी करतं. तर ज्यांना ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठाचे त्रास आहे त्यांनी आवर्जून जांभूळ खावं. जांभूळ हे त्वचेसाठी खूप उपयुक्त असं फळ आहे, ज्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होती आणि त्वचेवर ग्लो येतो. चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर ते पिंपल्स जाण्यासाठी सुद्धा जांभळाचा उपयोग होतो. तसेच आता जांभूळ खायचं तर किती प्रमाणात खायचं, तर कोणतीही वस्तू, कोणतंही फळ खाताना ते प्रमाणशीर खाल्लं गेलं पाहिजे, नाही तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. तर जांभूळ हे साधारण मध्यम वयाच्या लोकांनी दिवसभरात 10 ते 12 एवढेच जांभूळ सेवन करावे. त्यानंतर लहान मुलांना त्यापेक्षा कमी प्रमाण द्यावं. आणि जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांनी 15 ते 20 जांभूळ खाण्यास हरकत नाही. तसेच हे गुणाने थंड असल्यामुळं जर अतिप्रमाणात सेवन झालं तर त्यामुळं वॉमिटिंग सुद्धा होऊ शकते, जुलाब ज्याला म्हणतो ते. आणि शरीरावर गांधी उठतात. आपण बघतो की पावसाळ्यात गावाकडे बऱ्याच जणांना अंगावर, शरीरावर गाठी येतात. तर त्या खूप शरीरात थंडावा, शीतलता वाढल्यामुळे येतात. तर असं हे जांभूळ गुणांनी युक्त आहेच, पण ते अशा पद्धतीनं सेवन करा. असं हे बहुगुणी जांभूळ प्रत्येकाने सेवन करावे. हल्ली प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय सजग झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी ही घेतच असतो. आपल्या आरोग्याशी संबंधित असलेल्या अनेक समस्यांवर जांभूळ हे रामबाण उपाय ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने या हंगामी फळाचा आस्वाद घेतलाच पाहिजे. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.